लोकसभेला उमेदवारी मिळावी म्हणून अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाची विचारसरणी निष्ठा बाजूला ठेवून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांटेवड्या मारल्या। महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांपैकी एकाच्या छताखाली जात लोकसभेचा सेफ गेम खेळला। पण या लोकसभेत मोजक्या 4 उमेदवारांनी कसलीही भीड न बाळगता स्वतंत्र राजकारण केलं। रविकांत तुपकर, विशाल पाटील, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांनी लढवलेल्या जागांमध्ये नेमकं कोण जिंकतंय? महाविकास आघाडी किंवा युतीला फाट्यावर मारून यापैकी खासदारकीचा मान कुणाला मिळतोय तेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। हॅलो, मी ओमकार। हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। सांगलीचा तिढा हा लोकसभेत सर्वात जास्त इंटरेस्टिंग राहिला। विशाल पाटलांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याचे फुल चान्सेस असताना कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं स्वतःला सेफ करत ठाकरेंनी इथून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटलांनी विश्वजित कदमांच्या मदतीने दिल्लीच्या हायकमांडपर्यंत धडका मारल्या, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाहीये। शेवटी विशाल पाटलांनी बंड करत सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवली। त्यात वंचितच्या आंबेडकरांनीही त्यांना पाठिंबा दिला। त्यामुळे सांगलीत विशाल पाटील यांच्या उमेदवारीला वजन आलं। ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील या 3 पाटलांच्यात रंगलेल्या या खासदारकीच्या कुस्तीत विशाल पाटील आपोआपच वरचढ राहिले। वंचितचा पाठिंबा, तिकीट न मिळाल्यानं तयार झालेलं सहानुभूतीची लाट, दादा पाटील घराण्याला मानणारा हक्काचा मतदार आणि काँग्रेसने आतून दिलेला मदतीचा हात, यामुळं नो मशाल ओनली विशाल ही घोषणा जितकी फेमस झाली तेवढाच तिचा इम्पॅक्टही सांगलीत पाहायला मिळाला। थोडक्यात काय, हाताच्या पंजावर निवडून येऊ शकणारे विशाल पाटील इथून लिफाफा या चिन्हावर अपक्ष खासदार होतील हे फिक्स दिसतंय। तर तिकडे बुलढाण्यात इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळाली। ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर, शिंदेकडून प्रतापराव जाधव तर रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यातून अपक्ष लढत दिली। प्रतापराव जाधवांच्या विरोधातील मतदारसंघातील अँटी इन्कम्बन्सी, गद्दार विरुद्ध खुद्दार असं प्रचाराला दिलेलं स्वरूप आणि मराठा कुणबी मतांचं झालेलं कन्व्हर्जन, यामुळे खरी लढत ही नरेंद्र खेडेकर विरुद्ध रविकांत तुपकर अशी झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। सर्वसामान्य शेतकरी घरातून येत शेती प्रश्नासाठी स्वतःला वाहून घेतलेला शेतकरी नेता म्हणून रविकांत तुपकरांची ओळख। शेतीमालाच्या हमीभावापासून ते नुकसान भरपाईसाठी केलेल्या अनोख्या आणि हटक्या आंदोलनांमुळे तुपकर हे नाव प्रत्येकाच्या घरात जाऊन पोहोचलं। बुलढाणा ही त्यांची कर्मभूमी असल्यामुळे शेतकरी, कष्टकरी आणि तरुणांचा नेता म्हणून तुपकरांची ओळख आहे। याच इमेज बिल्डिंगचा त्यांना लोकसभेला मोठा फायदा झाला। निवडणुकीत अनेक पक्षांच्या फाटाफुटी असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची नेहमी एकनिष्ठ असं स्वतःचं नरेटिव्ह तयार केल्यानं आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर तुपकरांनी टफ फाईट दिली। पण ठाकरेंच्या नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांच्यातलं मतदान सध्या 50-50 दिसतंय। त्यामुळे बुलढाण्याचा निकाल सध्या तरी स्पष्ट सांगता येत नसला तरी तुपकर हे ठाकरेंना अनपेक्षित धक्का देऊ शकतात अशी मतदारसंघात चर्चा आहे। महाविकास आघाडीसोबत बिनसल्यापासून यंदा काहीही झालं तरी बाळासाहेबांना लोकसभेवर पाठवायचंच, यासाठी वंचितनं सारी यंत्रणा अकोल्यात उतरवली होती। भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर इथून मैदानात असल्यानं वारं नेमकं कुणाच्या बाजूने आहे याचा काहीच अंदाज येत नव्हता। संजय धोत्रे यांच्या कारकिर्दीला जनता आधीच कंटाळलेली होती। त्यात अकोल्यात महायुतीची यंत्रणा विस्कटल्यामुळे प्रचार जसा पुढे सरकत गेला तसं काँग्रेसच्या अभय पाटलांच्या बाजूने वारं झुकताना दिसलं। काँग्रेसची पारंपरिक वोट बँक आणि त्याला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मिळालेली प्रामाणिक साथ, यामुळे अभय पाटील अकोल्याच्या निकालात पुढे निघून गेलेत असं सगळेच बोलतायत। आंबेडकरांना मोठं मतदान एक गट्टा होईल हे जरी खरं असलं तरी विजयाचं मार्जिन तोडेल इतकं जास्त नसेल। थोडक्यात काय, आंबेडकरांचा यंदाही खासदारकीचा चान्स हुकतोय अशी एकूणच परिस्थिती आहे। 2009ला नुकत्याच तयार झालेल्या हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष निवडून येत राजू शेट्टी यांनी आपली ताकद दाखवून दिली होती। साखर आणि सहकार पट्ट्याचं राजकारण करत शेतकरी नेता म्हणून राजू शेट्टींनी महाराष्ट्रात इमेज तयार केली। त्यांची अनेक आंदोलनं ही सरकारच्या अनेक निर्णयातील मैलाचा दगड ठरली। हाच कित्ता 2014ला गिरवत ते पुन्हा खासदार झाले। पण 2019ला शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव करत मतदारसंघात त्यांना बॅकफुटला टाकलं। पण 2024च्या सध्या पार पडलेल्या निवडणुकीत हातकणंगले राजकारणाचा हॉटस्पॉट ठरला। राजू शेट्टींनी हातकणंगलेतून महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती, पण मशाल या चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट घातल्यानं हा प्रस्ताव बारगळला आणि शेट्टी अपक्ष लोकसभेच्या मैदानात उतरले। शिंदे गटाकडून धैर्यशील माने, ठाकरेंकडून सत्यजित पाटील तर वंचितनंही आपला उमेदवार मैदानात उतरवल्यानं हातकणंगलेत मतदानाच्या दिवशी बरीच घासाघीस झाली। महाविकास आघाडी तयार झाल्यापासून मतदारसंघातील राजू शेट्टींची क्रेज कमी झाली। वंचितचाही म्हणावा असा प्रभाव लोकसभेला दिसला नाहीये।
धैर्यशील मानेंच्या विरोधात त्यांच्या पक्षांतर्गत आणि मित्र पक्षाकडून असणारा तक्रारीचा सूर पाहता इथं ठाकरेंच्या सत्यजित पाटील यांच्या विजयाचे चान्सेस जरा जास्त आहेत। त्यामुळे राजू शेट्टी यांचं पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याचं स्वप्न स्वप्नच राहील अशी मतदारसंघात चर्चा आहे। थोडक्यात काय, विशाल पाटील आणि रविकांत तुपकर या दोघांनाही अपक्ष म्हणून खासदार होण्याचे चान्सेस इक्वल आहेत। त्यामुळे आता 4 तारखेला हा अंदाज खरा ठरेल की काही अनपेक्षित धक्के आपल्याला पाहायला मिळतील हे येणारा काळच सांगेल। बाकी अपक्ष म्हणून महाराष्ट्रातून कोणते खासदार दिल्लीत जातील, तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।